नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद PWD WRD याचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे टेस्ट सिरीज 5 आज आपण घेणार आहोत. या अगोदर आपण 4 टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत, त्याही बघून घ्या. आणि व्हिडिओ जर व्यवस्थित वाटत असला तर जे नवीन असतील त्यांना विनंती आहे, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कळकळीची विनंती मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. खूप मेहनत लागते, तुमच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पेपरमध्ये काय फायदा होईल नाही होईल ते बघत बसू. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. ठीक आहे, चला आपल्या टेस्ट सिरीज 5ला आपण आज सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ॲल्युमिना इन गुड ब्रिक अर्थ? चांगल्या वीट मातीमध्ये ॲल्युमिनियमचे टक्केवारी किती असते? ॲल्युमिनियमचं किती प्रमाण असतं चांगल्या विटेमध्ये? तर मित्रांनो, तुमचं काय उत्तर असेल ते पहा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 20 ते 30% एवढं प्रमाण ॲल्युमिनाचं असतं चांगल्या विटेमध्ये, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, जामा ब्रिक्स काय असतात नेमक्या? वेल बर्न हॅव स्मूथ अँड इव्हन सरफेस, ओव्हर बर्न विथ इरेग्युलर शेप, अंडर बर्न अँड कॅन बी इझिली ब्रोकन, स्लाइटली ओव्हर बर्न हॅव्हिंग रफ सरफेस. तर मित्रांनो, जामा ब्रिक्स म्हणजे ओव्हर बर्न, जास्त भाजलेले असतात आणि त्याचा आकार जो असतो तो इरेग्युलर असतो, अनियमित असतो, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. द ग्रेड ऑफ कॉन्क्रीट नॉट रेकमेंड बाय IS 456-2000 इज. IS 456-2000 द्वारे शिफारस केलेल्या कॉन्क्रीटची कोणता ग्रेड नाही आहे? कॉन्क्रीटचा कोणता ग्रेड आहे जो IS 456-2000 नुसार रेकमेंड केलेला नाही आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे M55 किंवा M55, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, विच ॲपॅरेटस इज यूज टू परफॉर्म द साऊंडनेस टेस्ट ऑफ सिमेंट? सिमेंटची साऊंडनेस चाचणी करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? का ले चॅटेलियर ॲपॅरेटस वापरतात, का VB वापरतात, का स्लम वापरतात, का कॉम्पॅक्शन? तर मित्रांनो, सिमेंटची साऊंडनेस टेस्ट करण्यासाठी ले चॅटेलियर ॲपॅरेटसचा उपयोग केला जातो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द फॉलोविंग लॉस डज नॉट ऑक्युअर इन प्री टेन्शनिंग ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीटच्या प्री टेन्शनिंगमध्ये खालील नुकसान होत नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं C नंबरचं, फ्रिक्शन, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. द बीम रेस्टिंग ऑन पर्लिन आर नोन ॲज. पर्लिनवर विसावलेल्या तुळई काय म्हणून ओळखल्या जाते? द बीम रेस्टिंग ऑन पर्लिन आर नोन ॲज. तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं राफ्टर्स, लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याला खूप मेहनत लागते, तर चॅनलला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे, सबस्क्राईब करा. पार्टिकल, एक मिनिट. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, पार्टिकल फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर स्टील स्ट्रक्चर. स्टील स्ट्रक्चरसाठी सुरक्षिततेचा आंशिक घटक किती असतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 1.15, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट इज प्रॉपोर्शन टू. कॉन्क्रीटचा टिकाऊपणा कशाच्या प्रमाणानुसार आहे? ड्युरेबिलिटी ऑफ कॉन्क्रीट इज प्रॉपोर्शन टू. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे C नंबरचं, सिमेंट ॲग्रिगेट रेशोवरती कॉन्क्रीटची ड्युरेबिलिटीचं प्रमाणानुसार अवलंबून असतं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, बार चार्ट आर कन्सिडर टू बी सुटेबल फॉर. कशासाठी बार चार्ट योग्य मानला जातो? तर मित्रांनो, नेमकं मायनर वर्कसाठी, डॅम कन्स्ट्रक्शनसाठी, मेजर वर्कसाठी, का लार्ज प्रोजेक्टसाठी? तर बार चार्ट जो असतो मित्रांनो, तो कशासाठी चांगला असतो, योग्य मानला जातो? तर मायनर वर्क या कामासाठी बार चार्ट हा सुटेबल मानला जातो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया.
नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कन्झ्युम बाय एरोबिक बॅक्टेरिया विच कॉज टू एरोबिक बायोलॉजिकल डिकम्पोजिशन ऑफ सेवेज इज नोन ॲज. एरोबिक जीवाणूंद्वारे वापरले जाणारे ऑक्सिजनचे प्रमाण ज्यामुळे सेवेज एरोबिक जैविक विघटन होते त्याला काय म्हणतात. तर मित्रांनो काय असेल त्याचं उत्तर, तुमचं उत्तर बघा अगोदर. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, BOD असं त्याला म्हणतात, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. अ स्टोन पासिंग थ्रू अ वॉल फ्रॉम फ्रंट टू बॅक फेस अँड विच ॲक्ट ॲज अ बिंडर फॉर टू फेसेस इज टर्म ॲज. भिंतीवरून समोरून मागच्या बाजू जाणारा आणि दोन्ही चेहऱ्यांसाठी बाइंडर म्हणून काम करणाऱ्या दगडाला काय म्हणतात. हा सुद्धा प्रश्न भरपूर वेळेस पडलेला आहे मित्रांनो. सगळ्यांचा अभ्यास चांगला चालू असेल, चांगली तयारी करा, शेवटची संधी आहे. याच्यानंतर पुन्हा जागा येतील नाही येतील कमी चान्सेस आहे, अजूनही जागा बाकी आहे भरपूर, पण ह्या सध्या येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, थ्रू स्टोन असं त्याला आपण म्हणतो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, इज कन्सिडर्ड ॲज द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड इन ब्रिक वर्क. हे विटकामातील सर्वात मजबूत बंधन मानले जाते. डॅश डॅश इज कन्सिडर्ड ॲज द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड इन ब्रिक वर्क. रॅकिंग बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड, गार्डन वॉल बॉन्ड का डच बॉन्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, इंग्लिश बॉन्डला सगळ्यात मजबूत बॉन्ड मानलं जातं. लक्षात ठेवा, विटेच्या बांधकामामध्ये इंग्लिश बॉन्डला सगळ्यात मजबूत बॉन्ड मानलं जातं. चला मग नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, सेपरेशन ऑफ कोर्स ॲग्रिगेट फ्रॉम मॉर्टर ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन इज नोन. वाहतुकीदरम्यान मॉर्टरपासून कोर्स ॲग्रिगेट वेगळे होण्याला काय म्हणलं जातं. तर मित्रांनो ब्लिडिंग म्हणतात, क्रिपिंग म्हणतात का सेग्रिगेशन म्हणतात का श्रिंकेज म्हणतात. मॉर्टरपासून कोर्स ॲग्रिगेट वेगळे होण्याला काय म्हणलं जातं. तर मित्रांनो मॉर्टरपासून कोर्स ॲग्रिगेटला वेगळे होण्याला म्हटलं जात असतं सेग्रिगेशन, लक्षात घ्या. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द कार्बन कंटेंट ऑफ कास्ट आयरन रेंज फॉर्म. कास्ट आयर्नमधील कार्बनचे प्रमाण किती टक्केपासून किती टक्के असते. कार्बन कंटेंट ऑफ कास्ट आयरन रेंज फ्रॉम. कास्ट आयरनमध्ये कार्बनचं प्रमाण किती टक्के असतं. तर मित्रांनो कास्ट आयरनमध्ये कार्बनचं प्रमाण हे, तर मित्रांनो कास्ट आयरनचं कार्बनचं प्रमाण जे असतं ते 2 ते 4% एवढं प्रमाण असतं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओ बनवण्याला. तुम्ही लाईक केलं, कमेंट केलं तर थोडंसं उत्साह येतो, बाकी काही नाही. त्याचे काही पैसे भेटत नाही लाईक करायची, सबस्क्राईब करायची. तसंही आतापर्यंत यूट्यूबनं काही दिलं नाही आपल्याला, बघूया काही मिळतं का नाही मिळतं तर, पण तुमच्यासाठी प्रयत्न चालू आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघा, IS 456-2000 नुसार फ्लॅट स्लॅबची जाडी यापेक्षा कमी नसावी. IS 456-2000 नुसार फ्लॅट स्लॅबची जाडी डॅश डॅशपेक्षा कमी नसावी. तर मित्रांनो IS 456-2000 नुसार फ्लॅट स्लॅबची जी जाडी असते ती 12.5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर फ्लॅट स्लॅबची जाडी असते ती 12.5 सेंटीमीटर एवढी असते. इथं सेंटीमीटरमध्ये विचारलेलं आहे, वेगवेगळ्या याच्यात विचारू शकते, ध्यानात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. इन हाऊस प्लंबिंग सिस्टम द लिकेज ऑफ डिफरंट पाईप इज टेस्टेड बाय. घरातील प्लंबिंग सिस्टममध्ये वेगवेगळ्या पाईप्सच्या गळतीची चाचणी कशाद्वारे केली जाते. धूर चाचणी, वायू चाचणी, पाणी चाचणी का यापैकी सर्व. तर मित्रांनो घरातील प्लंबिंग सिस्टममध्ये जर गळतीची चाचणी करायची असेल, लिकेजची चाचणी करायची असेल तर यापैकी सर्व हा पर्याय बरोबर आहे, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, द फॉर्मवर्क
फ्रॉम द वर्टिकल साइड ऑफ बीम कॅन बी रिमूव्ह ओनली आफ्टर. बीमच्या उभ्या बाजूंचे फॉर्मवर्क किती दिवसानंतर काढले जाऊ शकते? द फॉर्मवर्क फ्रॉम द वर्टिकल साइड ऑफ बीम्स कॅन बी रिमूव्ह ओनली आफ्टर. बीमच्या उभ्या बाजूंचे फॉर्मवर्क किती दिवसानंतर काढले जाते? तर मित्रांनो, बीमच्या उभ्या बाजूचे फॉर्मवर्क हे 1 ते 2 दिवसामध्ये काढले जाते. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. अ विंडो प्रोजेक्टिंग आउटवर्ड फ्रॉम द वॉल ऑफ अ रूम इज टर्म ॲज. खोलीच्या भिंतीतून बाहेरच्या बाजूने निघणाऱ्या खिडकीला काय म्हणतात? तर मित्रांनो, तर बे विंडो हे आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, डिटरमाइन द रेडियस ऑफ अ कर्व इफ इट इज डिझाइन ॲज 3 डिग्री कर्व ऑन 30 मीटर आर्क. 30 मीटर आर्कवर 3 डिग्री वक्र म्हणून नियुक्त केल्यास वक्रची त्रिज्या निश्चित करा. म्हणजे रॅडियस काढायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो, या अगोदर आपण असा प्रश्न बघितलेला होता मागच्या टेस्टमध्ये. असे सुद्धा प्रश्न पडू शकतात, त्याच्यामुळे हा प्रश्न घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा, डिग्री ऑफ कर्व काढण्यासाठी एक फॉर्म्युला असतो की कर्व काढण्यासाठी आपल्याला 30 मीटरचं जर असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला असतो. 1718ला डिवाइड करावं लागतं रॅडियसनं. पण आता आपल्याला रॅडियस काढायचा आहे, कर्व दिलेला आहे. कर्व किती आहे? 3. म्हणजे याचा अर्थ 3नं आपल्याला आता 1718ला डिवाइड करायचं आहे, भागायचं आहे. तर पहा, मी भागाकार करतो. 3 पाची 15, हातचे आले 2, 3 7 21, 3 दोन्ही 6, म्हणजे 572. ऑप्शनमध्ये बघा, म्हणजे पॉईंट नंतर जे येतं ते बघत बसू. पण 572 आन्सर आहे, म्हणजे आपलं सी नंबरचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, समजलं असेल. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नसेल समजला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. द वर्टिकल मेंबर फिक्स बिटवीन स्टेप अँड हँडरील इन अ स्टेअरकेस इज नोन ॲज. पायऱ्या आणि रेलिंगमध्ये पायऱ्यांमधील उभ्या सदस्यांना काय म्हणतात? वर्टिकल मेंबर उभा सदस्य फिक्स बिटवीन स्टेप्स अँड हँड्रिल. स्टेप आणि हँड्रिलमध्ये फिक्स केलेल्या वर्टिकल मेंबरला काय म्हणतात? तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं ब्लास्टर्स. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेवढ्या जास्त कमेंट येईल त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण टाकूया. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. द वॉटर रिक्वायरमेंट पर कॅपिटा डिमांड इन लिटर पर डे पर पर्सन फॉर पॉप्युलेशन ऑफ 20,000 to 50,000 इज. 20,000 ते 50,000 लोकसंख्येसाठी लिटर पर दिवस पर व्यक्ती दरडोई पाण्याची गरज किती असते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं 110 ते 150 पर लिटर पर दिवस पर व्यक्ती एवढं पाण्याची गरज 20,000 ते 50,000 लोकसंख्येसाठी असते. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. टेक्निकल तांत्रिक प्रश्नांसोबत नॉन टेक्निकलचाही चांगला अभ्यास करा. इंग्लिशकडे सुद्धा फोकस करा. जिल्हा परिषदसाठी म्हणतोय, कारण जिल्हा परिषदसाठी दोन्ही महत्त्वाचे राहील. 40-60 आहे आणि PWDला 75-25 आहे. लक्षात ठेवा. तांत्रिक प्रश्न हे 75 येतील आणि 25 प्रश्न नॉन टेक्निकल असतील. हे दोन्हीही महत्त्वाचे आहे. कमीत कमी तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल. 85 ते 90चं तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल की आपल्याला 90 प्रश्न बरोबर आणायचे. त्यासाठी तुम्हाला दोन्हीमध्ये व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. जिल्हा परिषदसाठी सुद्धा टेक्निकल नॉन टेक्निकल पूर्ण लक्ष द्या आणि PWDला टेक्निकलकडे लक्ष द्या. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा, नंतरचा प्रश्न आहे द सर्वे इन विच ऑफ द कर्वेचर ऑफ द अर्थ इज टेकन इन टू अकाउंट इज कॉल्ड. कोणते सर्वेक्षण पृथ्वीची वक्रता विचारात घेतल्या जाते? कोणत्या सर्वेक्षणामध्ये पृथ्वीची वक्रता विचारात घेतल्या जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं जिओडेटिक सर्वेमध्ये पृथ्वीची वक्रता विचारात घेतली जाते. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे द युनिट ऑफ कायनेमॅटिक व्हिस्कोसिटी इज. द युनिट ऑफ
कायनेमॅटिक व्हिस्कोसिटी इज. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे मीटर सेकंद आपलं मीटर स्क्वेअर पर सेकंद. लक्षात ठेवा, मीटर स्क्वेअर पर सेकंद द युनिट ऑफ कायनेटिक व्हिस्कोसिटी. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. द एज ऑफ अ ट्री कॅन बी ॲझरटेन बाय. झाडाचे वय कशावरून ठरवता येते? द एज ऑफ अ ट्री कॅन बी ॲझरटेनेड बाय. तर मित्रांनो झाडाचे वय जे असतं ते कशावरून निर्धारित केलं जातं? बाय इट्स ॲन्युअल रिंग प्रेझेंट, की त्याच्यावरती झाडावरती वार्षिक रिंगा किती आहे त्या रिंगांवरून झाडाचं ॲन्युअल म्हणजे त्याचं एज आपल्याला निर्धारित करू शकतो, ओळखता येतं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे द फाउंडेशन इन विच अ कॅन्टिलिव्हर बीम इज प्रोव्हाइडेड टू जॉईन टू फुटिंग इज कॉल्ड. ज्या पायांमध्ये 2 फुटिंग जोडण्यासाठी कॅन्टिलिव्हर बीम प्रदान केले जातो त्याला काय म्हणतात? ज्या पायांमध्ये 2 फुटिंग जोडण्यासाठी कॅन्टिलिव्हर बीम प्रदान केला जातो त्याला काय म्हणलं जातं? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं स्ट्रॅप फुटिंग. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. ॲज पर IS 10,500 1991 what is the permissible limit of absence of alternate source for the total hardness of drinking water? ॲज IS 10,500 1991 नुसार पिण्याच्या पाण्यात एकूण कडकपणाची पर्यायी स्रोतांच्या अनुपस्थित अनुज्ञेय मर्यादा किती आहे? परमिसिबल लिमिट विचारलेली आपल्याला टोटल हार्डनेसची ड्रिंकिंग वॉटरसाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं 600 मिलीग्रॅम पर लिटर. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. इन मेजनरी वर्क while doing rate analysis water surcharge is taken as. दगडी बांधकामामध्ये दर विश्लेषण करताना पाणी अधिभार म्हणून घेतले जाते. इन मेजनरी वर्क while doing rate analysis water surcharge is taken as. तर किती टक्के हे वॉटर सरचार्जमधून घेतल्या जातात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 1.5% एवढं वॉटर सरचार्ज रेट ॲनालिसिसमध्ये घेतलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया म्हणजे मेजनरी वर्कमध्ये. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. विच वन ऑफ द फॉलोविंग रिक्वायरमेंट इज अनडेझिरेबल फॉर अ गुड ट्रॅप. चांगल्या ट्रॅपसाठी खालीलपैकी कोणती आवश्यकता अवांछित आहे? तर मित्रांनो विच वन ऑफ द फॉलोविंग रिक्वायरमेंट इज अनडेझिरेबल फॉर अ गुड ट्रॅप. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं इंटरनल अँड एक्सटर्नल सरफेस आर रफ. इंटरनल अँड एक्सटर्नल सरफेस आर रफ. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. चूज appropriate mix design grade as per IS 456-2000 for ordinary concrete. सामान्य कॉन्क्रीटसाठी योग्य मिश्र डिझाईन ग्रेड निवडा. म्हणजे ऑर्डिनरी जो कॉन्क्रीट असतं त्यासाठी कोणते कोणते ग्रेड डिझाईन केलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं M10, M15 आणि M20 हे ऑर्डिनरी कॉन्क्रीटसाठी ग्रेड डिझाईन केलेले आहे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. वेगवेगळे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून जास्त आपली प्रॅक्टिस होईल. नवीन प्रश्न आपण घेतोय. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. वेन द लाईफ ऑफ अ बिल्डिंग इज ओव्हर द डिमॉलिश मटेरियल लाईक स्टील, ब्रिक एटसेट्रा विल रिट्रीव्ह अ सर्टन व्हॅल्यू. व्हॉट इज दिस व्हॅल्यू कॉल्ड. इमारतीचे आयुष्य संपल्यावर पाडलेले साहित्य जसे की पोलाद, विटा एक विशिष्ट मूल्य मिळवले जाते. त्या मूल्याला काय म्हणलं जातं? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं स्कार्फ व्हॅल्यू असं आपण त्याला म्हणतो. ध्यानात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हॉट इज द रेड्यूस बेरिंग इक्विव्हॅलेंट ऑफ द होल सर्कल बेरिंग 211 डिग्री 54 मिनिट. म्हणजे आपल्याला चरण पद्धतीमध्ये शोधायचं आहे. पूर्ण वर्तुळ पद्धतीमध्ये दिलेलं आहे. पूर्ण वर्तुळ पद्धतीमध्ये 211 डिग्री 54 मिनिट जर असेल तर चरण पद्धतीमध्ये किती असेल असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो यासाठी काय करायचं बघा. चरण पद्धतीमध्ये किंवा रेड्यूस बेरिंगमध्ये साऊथ आपलं हे नॉर्थ,
ईस्ट आणि साऊथ आणि वेस्ट असे प्रकार असतात, ध्यानात ठेवा. तर याला काय करा, आपण 180मधून मायनस करा. म्हणजे आपल्याला काय म्हटलेलं आहे, 211 असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, नॉर्थ आणि ईस्टमध्ये आपल्याला काहीच करायचं नाही, सेम जसं तसं ठेवायचं असतं. आणि साऊथ ईस्टमध्ये 180मधून मायनस करावं लागतं, जे पण आपल्याला पूर्ण वर्तुळ पद्धतीमध्ये दिलेलं आहे. आणि जर साऊथ नॉर्थ असेल तर 180ला मायनस करावं लागतं त्या याच्यातून. तर 211 हे 180च्या पुढं ढकलं, म्हणून आपल्याला 211ला 54ला 180मधून मायनस करावे लागतील. तर 54 ॲज इट इज राहतील. 11तून 1 ॲज इट इज राहील. 3 आणि 0 म्हणजे 31°54 हे राहील, ध्यानात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. उत्तर आहे मित्रांनो डी नंबरचं, साऊथ 31°54 वेस्ट, ध्यानात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क बाय अ स्किल्ड लेबर इन द फॉर्म ऑफ क्वांटिटी ऑफ वर्क पर डे इज नोन ॲज. कुशल कामगारांकडून दररोज किती प्रमाणात काम केले जाते त्याला काय म्हणलं जातं, की कुशल कामगारांकडून दररोज जे काम करून घेतलं जातं त्याला काय म्हणतात. तर मित्रांनो त्याला म्हटलं जातं आउट टर्न ऑफ लेबर, लक्षात ठेवा, आउट टर्न ऑफ लेबर. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. द फेनॉमेनॉन ऑफ इन्क्रीज इन द व्हॅल्यूम ऑफ अ गिवन मास ऑफ सँड कॉज बाय द फिल्म ऑफ वॉटर पुशिंग द सँड पार्टिकल अपार्ट इज रेफर्ड टू ॲज. पाण्याच्या फिल्म्समुळं वाळूच्या कणांना वेगळे ढकलून दिलेल्या वाळूच्या वस्तुमानाच्या वाढीच्या घटनेला काय म्हणलं जातं. तर वाळूच्या मासमध्ये वाढ झाल्यामुळं वस्तुमानामध्ये वाढ झाली तर त्याला काय म्हटलं जातं. तर मित्रांनो त्याला म्हणतात बल्किंग ऑफ सँड, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोविंग इज ऑल्सो नेम ॲज लूज निडल मेथड इन ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हर्सिंगमध्ये खालीलपैकी कोणत्याला लूज निडल पद्धत असेही नाव दिले जाते. तर मित्रांनो चेन अँड कंपास ट्रॅव्हर्सिंग याला लूज निडल पद्धत असेही नाव दिले जाते, ध्यानात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. फ्रिक्वेन्सी ऑफ इरिगेशन इज, हा प्रश्न आहे, हा प्रश्न दुसऱ्या स्लाईडवरती घेतला असेल आपण. फ्रिक्वेन्सी ऑफ इरिगेशन इज डिपेंडेंट अपॉन द टाईप ऑफ. सिंचनाची वारंवारता कोणत्या प्रकारावर अवलंबून असते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, सॉईल, क्रॉप आणि क्लायमेट याच्यावरती सिंचनाची वारंवारता अवलंबून असते. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. द एरिया ऑफ लँड ॲक्वायर्ड फॉर द रोड अलॉंग विथ इट्स विड्थ इज कॉल्ड. रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचे क्षेत्रफळ त्याच्या रुंदीसह त्याला काय म्हणतात. द एरिया ऑफ लँड रिक्वायर फॉर द रोड अलॉंग विथ इट्स विड्थ इज कॉल्ड. तर मित्रांनो त्याला म्हटलं जातं राईट ऑफ द वे, राईट ऑफ द वे, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. pH व्हॅल्यू फॉर ड्रिंकिंग वॉटर इज, की पिण्याच्या पाण्याचा pH व्हॅल्यू किती दरम्यान असतो. तर मित्रांनो पिण्याच्या पाण्याचा pH व्हॅल्यू हा किती दरम्यान असतो, तर 6.5 ते 8.5 दरम्यान असतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. विच डाटा आर रिक्वायर टू मेक आउट ॲन एस्टिमेट फॉर अ वर्क. कामाचा अंदाज काढण्यासाठी कोणता डाटा आवश्यक असतो. ड्रॉविंग, स्पेसिफिकेशन, रेट, ऑल ऑफ दीज. तर मित्रांनो कामाचा एस्टिमेट काढण्यासाठी, अंदाजपत्रक काढण्यासाठी आपल्याला ड्रॉविंग, स्पेसिफिकेशन, रेट सगळ्यांचीच गरज असते, म्हणून ऑल ऑफ दीज हे आपलं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. इज द बिल्डअप कवर्ड एरिया ऑफ अ बिल्डिंग मेजर्ड ॲट फ्लोअर लेवल ऑफ एनी स्टोरी. कोणत्याही मजल्याच्या पातळीवर मोजले जाणारे इमारतीचे बांधलेले कव्हर क्षेत्राला काय म्हणलं जातं. तर मित्रांनो त्याला म्हणतात प्लिंथ एरिया, लक्षात ठेवा, प्लिंथ एरिया असं आपण त्याला म्हणतो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. विच वन ऑफ द फॉलोविंग लाईन विल बी यूज फॉर फिनिशिंग कोट इन प्लास्टरिंग अँड व्हाईट वॉशिंग. प्लास्टरिंग आणि व्हाईट वॉशिंगमध्ये फिनिशिंग कोट करण्यासाठी खालीलपैकी कोणता चुना वापरला जाईल. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं
मॅग्नेशियम किंवा डोलोमाइट चुना हा प्लास्टरिंग किंवा व्हाईट वॉशिंग फिनिशिंग करण्यासाठी वापरला जातो. लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं मित्रांनो आपली आज टेस्ट सिरीज 5 संपलेली आहे. उद्या आता याच्यानंतरचा टेस्ट सिरीज 6 लवकरच येईल मित्रांनो. तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या लाईक आणि कमेंट पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह देतात. त्याच्यामुळं म्हणतो लाईक करत जा, कमेंटसुद्धा करत जा. आणि जे नवीन असतील त्यांना विनंती आहे सबस्क्राईब करा. असेच आपण रोज व्हिडिओ घेऊया. लवकरच आपले पेपर होतील. 16 डिसेंबरला PWDचा एक शिफ्टचा पेपर आहे आणि त्यानंतर मला वाटतं 28 डिसेंबरला बाकीचे पेपर होणार आहे. मधातल्या दिवशी एखाद्या वेळेस आपले जिल्हा परिषदेचे सुद्धा पेपर होऊ शकतात. 13 डिसेंबरला त्याची अपडेट आपल्याला येईल अशी अंदाज आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.